बिहारमधील मुझफ्फरपूर येथे नातेसंबंधाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीवर हल्ला करून त्याचा हात मोडून 10 वर्षांनी लहान असणाऱ्या भाच्यासोबत मामी फरार झाली आहे। इतकंच नाही तर ती आपल्या 13 वर्षाच्या मुलालाही सोबत घेऊन पळून गेली। या प्रकरणी पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत। नवल किशोर आणि खुशबू देवी यांचे लग्न 20 वर्षांपूर्वी झाले होते। त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना घरात नवल किशोरचा भाचा नीरज याची वर्दळ वाढू लागली। नीरजच्या सततच्या येण्या जाण्यामुळे खुशबू त्याच्या प्रेमात पडली। पती बाहेर असताना ती भाच्याला घरी बोलावू लागली। या प्रेमसंबंधाचा पतीने विरोध केल्यावरही खुशबू त्याच्याशी नातं तोडायला तयार नव्हती। पतीचा आरोप आहे की त्याने या नात्याला विरोध केल्यावर त्याचे भाच्याशी वाद झाले। पती आणि मुलगा दोघेही या संबंधांना विरोध करत होते, तरीही खुशबू आणि नीरज यांनी त्यांचे ऐकले नाही। अखेर 13 वर्षाच्या मुलाला घेऊन दोघेही पळून गेले। तक्रारीनुसार खुशबूने पळून जाण्यापूर्वी घरातील 50,000 रुपये रोख, लाखोंचे दागिने, जमिनीची कागदपत्रे घेतली। त्याचबरोबर तिने पतीवर हल्ला करून त्याचा हात मोडला। तसेच जर ही गोष्ट इतरांना सांगितली तर आत्महत्या करेल अशी धमकीही दिली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। लवकरच फरार असलेल्या खुशबू देवी आणि नीरज यांना अटक केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले।